मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी प्लीज लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर आता इकडे जी मंजू आहे ती बसलेली असते. इकडे आता जो सत्य आहे तो एक प्लॅनिंग ठरवतो आणि तो म्हणतो की वाघमाऱ्यांना मला काही करून आज त्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचे. त्याच्याशिवाय हा माणूस जो आहे ना तो त्यांच्यापासून लांब होणार नाही आहे. आता मला काही करून वाघमाऱ्यांचं हे करावं लागणार आहे. आमचे नातं पुन्हा एकदा सुरू करावं लागणार आहे असं म्हणतो. आणि जो सत्य आहे तो आता मंजूच्या रूममध्ये येतो. मंजू म्हणते काय सत्य काम. सत्य म्हणतो वाघमारे माझं तुमच्याकडे काम होतं. तर आता लगेच मंजू म्हणते बोलणार सत्य काय झालं. तर सत्य म्हणतो अहो वाघमारे काय करताय तुम्ही. मला तुम्हाला एक सांगायचं होतं. आपल्याला अर्जंट बाहेर जायचं आहे. मंजू म्हणते अर्जंट पण कुठं जायचं आहे सत्या. सत्य म्हणतो वाघमारे तुम्ही चला फक्त कुठं जायचं मी सांगतो तुम्हाला. तर आता मंजू म्हणते ठीक आहे चल मग कुठं जायचं आहे तर आता लगेच जो सत्य आहे तो म्हणतो की चला वाघमारे. तर आता सत्य जो असतो तो निघतो आता जाण्यासाठी. मंजू म्हणते की नेमकं आता पण सत्य म्हणतो असं नाही यायचं वाघमारे तुम्ही. मी तुम्हाला एक साडी देतो ती साडी वेअर करून यायचं. तर मंजू म्हणते अरे साडी पण नेमकं कुठं जायचं आहे साडी घालायला. तर तो म्हणतो की तुम्ही फक्त माझ्यासोबत या. आणि मंजूला साडी देतो आणि म्हणतो की तुम्ही साडी घालून माझ्यासोबत या. आणि आता लगेच मंजू म्हणते ठीक आहे. आणि मंजू साडी चेंज करण्यासाठी रूममध्ये जाते तिकडे. आणि इकडे आता आर्यन जो असतो तो कॅमेऱ्यातूनच सगळं बघतो. आणि तो म्हणतो की काय माझी मंजूला घेऊन हा सत्य नेमकं कुठं चालला आहे. मला यांचा पाठलाग करायला हवं. मला कळलंच पाहिजे हे नेमकं दोघं कुठे चालले आहे असं म्हणत असतात. आणि आता तो विचार करत असतो. आणि तो आता तिथून जी मंजू आहे ती मंजू आता म्हणत असते की नेमकं कुठं नेणार असेल मला सत्या. आणि इकडे आर्यनची तर स्टूपच पेटते. तो म्हणतो की माझ्या मंजिरीला घेऊन कुठे चालला हा सत्या. या सत्याला मी सोडणार नाही आहे. कुठे चाललाय ना सत्या काय माहिती असं तो म्हणत असतो. आणि माझ्या मंजिरीला मी त्याच्यासोबत नाही जाऊन देणार असं आर्यन म्हणत असतो. आणि आता लगेच जो आर्यन आहे तो म्हणतो की बस आता मला काहीतरी करावं लागणार नक्की आता असं म्हणत असतो. आता इकडे जी मंजू आहे ती मंजू साडी चेंज करून बाहेर यायला लागते. सत्या खाली गाडी घेऊन तिथे मंजूची वाट बघत असतो. मंजू कधी येईल कधी नाही. तो वाघमारे कधी येते ना काय माहिती. तेवढं तिथे मंजू येते. आणि सत्या म्हणतो वाघमारे आलात का तुम्ही चला. तर आता लगेच तो मंजूला घेतो. आणि आता मंजूला घेऊन तो तिथून निघतो. आणि आता ते गाडीत चाललेले असतात. तरी आता मंजू विचारते सांगणार सत्या कुठं चालवलंय मला तू. सत्या म्हणतो की वाघमारे तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. कळेल मी तुम्हाला जिथे न्यायचं आहे ना तिथे नेल्यावरती तुम्हाला कळेल मी तुम्हाला कुठे चालवलं आहे ते. तर ते म्हणतात की ठीक आहे. तर इकडं आता जो आर्यन आहे तो म्हणतो की आता काय करू मी मंजूला फोन करून बघू का. तर आता तो मंजूला फोन करतो. मंजूचा फोन बंद. सत्याला फोन करतो. सत्याचा फोन बंद. तो म्हणतो की नेमकं काय झालं कुठे गेले चालले दोघं. फोन वगैरे बंद आहे. लोकेशन आता कसं ट्रॅक करू मी. मला आता त्यांच्या घरी जायला हवं. तो असं म्हणतो आणि त्यांच्या घरी जायला निघतो. तर इकडं मंजू सत्याला म्हणत असते सत्या अरे फोन ते का बंद केलं. आईल त्यांना काळजी लागेल कुणाला सांगितलं नाही घरी. सत्या म्हणतो वाघमारे तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यासोबत आहे म्हटल्यावरती घरी कुणाला काही काळजी लागणार नाही. तुम्ही काळजी करू नका. चला आपण जाऊयात. आणि आता सत्या मंजूला घेऊन निघालेला असतो. तर इकडे आता मम्मी साहेबांनी त्या तिथे हिच्यासोबत गप्पा मारतात सपनासोबत. तेवढ्या तिथे आर्यन येतो. आर्यनला बघून त्या म्हणतात अरे आर्यन आलास तू. अरे दुपारी तुला जेवायची किती वाट बघितली. तू दुपारी जेवायला का नाही आलास रे. आम्ही खूप वाट बघितली तुझी असं आर्यनला म्हणतात. तर आर्यन म्हणतो की हो दुपारी नाही आलो मी जेवायला असं तो म्हणतो. आणि आता लगेच मम्मी साहेब म्हणतात जाय सपने साठी काहीतरी घेऊन ये. आणि भाग लवकर जाऊन तो सत्यान ते कुठं आहे. तर सपनीला सांगतात बघायला. सपनी रूममध्ये बघते तर ती म्हणते की सत्यजित भाऊजीन तिथं रूममध्ये नाही आहे असं म्हणते. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.